आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जीटीसी क्रिएटिव्ह विथ क्वालिटी जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. चला बॅट्समनही रेडी राहायचे. दोन फलंदाज बघायचे. दोन फलंदाज कोणते सलामीला येत आहेत. दातिवली संघाची सलामी जोडी आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. जयेश म्हात्रे आणि निवृत्ती म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल. दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये जात असताना जन्मन दातिवली संघाचे 5 षटकांची मॅच असेल. यानंतर VCC उसारकर आणि उंबारली दोन्ही टीमच्या कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहायचे टॉससाठी. त्यामुळे टायगर संघ आपण उपस्थित राहायचे. त्यानंतर ड्रॉ होईल. त्यानंतर कौसा सोनारपाडा ही मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला सूरज बेकर मेन एंट्रीमध्ये या मेन आणि कॅप सरळ करा. पाच षटकांची मॅच. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे, लक्षात घ्या. सामना 5 षटकांचा. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आज स्पर्धेचा 5वा दिवस. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणेला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जयनमान क्रिकेट मंडळ निजे आयोजित मकर संक्रांत चषक ग्रामीण वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं. 56वं वर्ष या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतंय. सलामी जोडी जयेश म्हात्रे आणि निवृत्ती म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळते. दोन चांगले फलंदाज आहेत. सतरंगी ट्रॉफीमध्ये निवृत्ती म्हात्रे उत्कृष्ट फलंदाज सुद्धा ठरले होते. यंगस्टार गोलंदाजी सुद्धा आपण पाहिलं तर सात्विकची गोलंदाजी तुम्ही पाहिली. खूप चांगली गोलंदाजी. याही स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द मॅचचा एक पुरस्कार मिळालाय. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात फेकायचे आहेत. सौरभ म्हात्रे येतात पहिलं षटक घेऊन गावदेवी खाडी संघाकडनं. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कुणाल इंदम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमचे कोणी मान्यवर विकासदादा आमच्या व्यासपीठात उपस्थित आहेत. दातिवलीचे त्यांचं हार्दिक स्वागत. पंकज चौधरी सुद्धा आलेत. खाडीचे पंकज चौधरी या स्वागत आहे आपले. एक चांगले क्रिकेटर. भरपूर वर्ष पॉवर प्लेचं षटक त्यांनी फेकलं गावदेवी खाडी टीमसाठी. आणि जसं वेळ मिळेल तसं ते खेळतात. वळूया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. मिड ऑफ तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. 9:37 झालेले आहेत. टाइम सुद्धा आम्ही सेट करणार आहोत. पहिले 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात फेकायचे आहेत, कारण की 8 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत रवी. चांगली फिल्डिंग झाली आहे. थोडीशी हुलकावणी दिली होती चेंडूने. थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला होता, त्यामुळे सिंगल मिळाले. सिंगल एक हात उघडला तर ते जयनुमान दातिवली टीमचं. एका बाजूला आपण पाहिलं तर नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रामन पाटील यांच्या गावचा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेब. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम. सामना ऑनलाईन पाहत असतील दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. विकासजी मडवी असतील. जेव्हा जेव्हा दातिवलीची स्पर्धा होते संपूर्ण आपण पाहिलं तर जयेश विशाल मडवी यांचे पिताश्री असतील, जयेश म्हात्रे असतील, सर्व प्रचंड क्रिकेटला नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. सौरभ
ऑफस्टमच्या बाहेर होता, त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न नक्कीच, कारण की बॅट थोडीशी हातातून निसटली आहे नक्कीच. सकाळचं सत्र आहे त्यामुळे बऱ्याच वेळा आपण पाहतोय आणि याचमुळे बरेचसे खेळाडू ग्लोव्हचाही वापर करतात, जेणेकरून आपल्या हातात बॅट थोडीशी फिट बसते, त्यामुळे ग्लोव्हचा वापर करतात. बऱ्याचशा खेळाडूंच्या हाताला घामही येतो, या भरपूर काही गोष्टी आहेत, त्यामुळे ग्लोव्हचा वापर केला होतो. जयेशने सिंगलने खातं उघडलं होतं, निवृत्तीने सिंगलने खातं उघडलं. पुन्हा आता निवृत्ती स्ट्राईक एंडला येते. दोन्ही फलंदाने सिंगलने खातं उघडलंय. सौरभ म्हात्रे ज्यांनी मकर संक्रांत ट्रॉफी 2025 मधलं पहिलं मेडल षटक टाकलंय, असा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. फक्त तुम्हाला 20 मिनिटात पहिली 4 षटकं फेकायची आहेत, लक्षात घ्या. गावदेवी खाडी टीम. सौरभ फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेल्या आतिशला 2 धावा इथे मिळालेत. थोडस चेंडूने बाउन्सही घेतला पडल्यानंतर. पुढची मॅच बेतेश्वर क्रिकेट संघ उसारकर आणि गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 4 धावा दापोलकरती लागल्यात आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मिडॉनवरनं अनिकेत वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग, स्वतः कॅप्टन आहेत आणि चांगली फिल्डिंग दाखवत असताना दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आहे. जयनुमान अर्जुन 11 टायगरने 2 सामने जिंकलेत. पाच धावा आतापर्यंत धावपळ कधी लागल्यात. P1 मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. सकाळचं सत्र आहे, पहिलीच मॅच आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. निवृत्ती हेच सांगतात कदाचित हा चेंडू तुला लॉंग ऑनला खेळायचा होता, म्हणजे दुहेरी भूमिकेत राहिले जयेश, त्यामुळे डॉट बॉलची ते समाप्ती होईल. सिनियर प्रेम भोईर येत आहेत, त्यांना माहिती आहे टाइम मॅनेजमेंट, वेळेचं महत्व आणि वेळेवर जाणं हे खूप चांगलं असतं. सौरभ राईट राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल होता, कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार येत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. छत्रपतीचा घोष, छत्रपतीचा घोष. स्ट्राईक एंडला पण पाहतो निवृत्ती, ज्याने 3 बॉलचा खेळ केलाय, 4 वर करतोय. जयेश मात्र 3 चेंडूचा खेळ केलाय. तो एक चौकार आला जयेशच्या बॅट मधून. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज विशाल म्हात्रे येत आहेत कोळेगाव यांकडून. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. विशाल म्हात्रे, चला स्पीडअप करा खाडी टीम. पहिल्या षटकात 9 आल्यात. विशाल म्हात्रे कोळेगाव यांकडून राईट अप ओव्हर द विकेट. चांगली फिल्डिंग, शॉट फाईन लेगला आपण पाहतोय करण निकुकर तिथे होते. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चांगला चेंडू होता, फाईन लेगला चांगली फिल्डिंग केली तिथे करणने. एक सिंगल मिळाली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. जयनमान दातिवडी संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 10 वरती. धावा दापोलकरती लागलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज विशाल म्हात्रे आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे,
सिंगल डबल आणि एक चौकारी पाहिलाय. चेंडू कार्पेटचे सायने घेत आहेत. वाईडिश लॉंगरवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. जयेश मात्र थोडीशी कॅज्युअल राहिले होते. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्या. तुमच्याकडे 2 रिव्ह्यू आहेत, रनआउट आणि बिमरसाठी. त्याचा वापर तुम्ही करू शकता. पंचांना जर डाऊट वाटला, पंचही बऱ्याच वेळा रिव्ह्यू घेतात. धावांची पार्टनरशिप आतापर्यंत 241 चौकार या स्पर्धेत आणि 296 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. फटका सुंदर आहे, फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. आता जयेशला तुम्ही पाहतायत, दुसरा चौकार जयेशच्या बॅट मधून आलाय. खार्डी विरुद्ध दातिवली. राईट अबोर्ड द विकेट विशाल. हा वाईट चेंडू होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता, त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती. दुसरं षटक प्रगती पदावर आहे. 17 धावा तापालकवती लागले आहेत. स्ट्राईक एंडला जयेश मात्रे. हा व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. विशाल राईट अबोर्ड द विकेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत सौरभ मात्रे, त्यामुळे चूक होणार नाहीये. जयेश मात्रेला माघारी परतावं लागेल. जयहनुमान दातिवली संघाला 17 वरती पहिला खतरा, फलंदाज बाद. सतरावरती पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत फलंदाज जयेश बाद झालेले आहेत. त्याची जागा भरून काढणारी तिसऱ्या क्रमांकावरती विशाल मडवी आलेत. तिसऱ्या क्रमांकावरती भरपूर वर्ष ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट ते खेळलेले आहेत. कॅप्टनची भूमिका त्यांची महत्वाची असते नेहमीच. मात्र विशाल विकेटच्या शोधात होते. विशाल मात्रे आणि निवृत्तीची आपण पाहिलं तर जयेशची विकेट नक्कीच घेतली. निवृत्ती 9 सेकंडला आहेत. कारण जिथे क्षेत्ररक्षक लावला होता लॉंग ऑनला तिथेच झेल दिला, कारण 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. विशाल चेंडू तुम्ही पाहतायत डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. सूरज बैकर होते तिथे. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 18 वरती. पुढची मॅच उत्सर्गर आणि उंबारली दोन्ही कॅप्टन. लक्षात घ्या, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला तर 2 रनची पॅनल्टी. विशाल एक चौकार लागला, त्यानंतर वाईट बॉल आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर सिंगल. म्हणजे 9 धावा आतापर्यंत त्यांनी दिल्यात 5 बॉलमध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सूरज बैकर. कोणती चूक करत नाहीये. निवृत्तीला माघारी परतावं लागेल. पहिल्या षटकात 9 आल्या होत्या, याही षटकात 9च आल्या. मात्र 2 विकेट महत्वाचे घेतलेत ते गोलंदाज विशाल मात्रेने.
9 दिल्या होत्या, विशालने 9च दिल्या, मात्र विशालने 2 विकेट घेतल्यात. विशाल पवार यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय सकाळच्या सत्रामध्ये. 2 षटकात 18 वरती 2 विकेट गेले या ओव्हरमध्ये, म्हणजे पलटवार केलाय गावदेवी खाडे टीमने. नेता सौरभ येत आहेत आणि विनीत आलेत बॅटिंग करण्यासाठी. विनीत एक चांगला फलंदाज. ज्यावेळी सतरंगी ट्रॉफी आम्ही ज्यावेळी कव्हर केली, ज्यावेळी भारताचा बायकरमॅन केतन मात्रे आमच्यासोबत चर्चा करत होता, नक्कीच त्यांनी कौतुक केलं होतं विनीतचं की चांगला फलंदाज आहे, येणाऱ्या काळामध्ये चांगला फलंदाज बनेल असा उल्लेख सुद्धा केतनने केला. चांगले बॅटर आहेत. 9 स्ट्राईक घेतलेत. सौरभ गोलंदाजी मार्कवर, राईट राऊंड द विकेट. वेगवान चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. 18 वरती 2 विकेट गेलेत. वरती 2 विकेट तुम्ही पाहतायत. सौरभ राईट राऊंड द विकेट. चांगला बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. तिथे सिंगल मिळाली आहे. दीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आतिश मात्रे आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत आतिश मात्रे सुद्धा. आपण पाहतोय लॉंग ऑफला एक सिंगल मिळाली आहे. तसं की 19 पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, पॉवर प्लेमध्ये 18 धावा आल्यात. मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात सौरभ मात्रेने चांगली केली आहे. आणि मकर संक्रांत ट्रॉफी 2025 मधलं पहिलं मेडन षटक त्याच्या नावावरती आहे पहिल्याच मॅचमध्ये आयरेगाव टीमच्या विरुद्ध. तो कारनामा केला होता. सौरभ राईट अप द विकेट. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग केलंय, मात्र त्याला पाठवून दिलाय कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, यश वेगाने धावतायत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या खाडी टीम. ज्या खेळाडूचं मी कौतुक केलं विनीत, पहिल्याच बॉलवरती त्याने चौकार ठोकलाय. 23 धावा झालेत. 23 धावा झालेल्या आहेत. राईट अराउंड द विकेट. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, थोडीशी दुखापतग्रस्त दिसत आहेत विनीत, मात्र आज आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी एक खेळाडू खेळतात. 24 धावा धापलकवती लागलेत. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं खेळाडू जॉब बिझनेस सांभाळून आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळत असतात, पण बऱ्याच वेळा सगळं पराभूत झाल्यानंतर याच खेळाडूंची थोडीशी टीका होते, मात्र ते कुठेतरी चुकीचं वाटतं. कोणताही खेळाडू हारण्यासाठी मैदानात उतरत नाही. सौरभ राईट अराउंड द विकेट. चेंडू उंच गेलाय. विशाल मात्रेचा जजमेंट चांगला आहे, चूक होणार नाहीये. सौरभच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 24 वरती लागणारा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये दातिरी संघाला. रिप्ले बघा आपल्या टीव्ही सीवरती, खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि त्याचा फायदाही झाला विशालला. त्याचा जजमेंट चांगला होता आणि असं म्हटलं द कॅचेस विथ द बॅचेस. 24 वरती तिसरा धक्का आणि नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये. आज मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, मॅन फ्रॉम रोहिंजन. त्यानंतर कुणाल दाते सर सुद्धा या स्पर्धेत त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. 24 वरती 3 विकेट गेलेत. स्पर्धेचा 5वा दिवस. शेवटचा बॉल आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. उत्सारकरांनी उंबारली. कॅप्टन रेडी राहा, मुख्य व्यासपीठावर येऊन थांबले तरी हरकत नाहीये. कारण आज 2 संघ आम्हाला काही करून क्वालिफाय करायचे सुपर 4 मध्ये, ए आणि बी ग्रुप मधनं. सौरभ राईट अराउंड द विकेट. ब्लॉक हॉलला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय अनिकेतने. एक सिंगल इथे मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त.
3 गडी बाद 25 अशी धावसंख्या जयनमान दातिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना खाली आपण पहिल्या सेकंड राऊंड मध्ये कोणी संघाने 54 धावांचं संरक्षण केलं. शेवटचं षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडनंच होतं आणि 6 बॉल 7 ची गरज असताना आर्यन ठोंबरेने जबरदस्त गोलंदाजी केली आणि 2 धावाने तो सामना जिंकला जुने डोंबिवलीच्या विरोधात. त्यानंतर शिरडोन विरुद्ध सापाड मॅच तुम्ही पाहिली, तिथेही वीर बजरंग शिरडोनने बाजी मारली, मात्र वाडेकर आणि खिडकाली हा सामना काल बॅलेन्स राहिला. हे खेळाडू कक्ष आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. जयेश मात्रे तिथे आहेत, विशाल डावखुऱ्याचे जे बॅटर तुम्ही पाहतायत, विशाल बडवी स्वतः तिथे आहेत, विशाल पाटील आहेत, विक्रमला तुम्ही पाहतायत, चांगले बॅटर आहेत विक्रम, निवृत्ती मात्रे आहेत. एक चांगला संघ आहे, बॅलन्स संघ आहे. या सीझन मध्ये खूप चांगला खेळलेला आहे. सेमीफायनल्स असतील, फायनल्स असतील, सुपर 8च्या मॅचेस असतील आणि तिन्ही क्षेत्रामध्ये जाऊन खेळण्याची ताकद नेहमीच जर्मन दातिवली संघ आपण पाहतो. भिवंडी असेल, रायगड असेल, कल्याण डोंबिवली, प्रत्येक स्पर्धा ते खेळतात. 3 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 25 आहे, विकेट 3 गेल्यात. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते डीजे प्रतीक चौधरी तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम काटई. काल ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विलोजी रतन पाटील सुद्धा इथे उपस्थित होते. त्यानंतर लाडका मथुर सुद्धा आपण पाहिला इथे. आतिश मात्रे येत आहेत, वैयक्तिक पहिल्यांदा संघाचं 4थं षटक घेऊन येत आहेत. आतिश टॉस महत्वाचा होता, अनिकेतने टॉस जिंकल्यानंतर लगेचच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय तर आज ड्रव फॅक्टर नाहीये. त्या ड्रव फॅक्टर असल्यानंतर आयोजकांची प्रचंड मेहनत आम्ही पाहिलेली आहे पहिल्या 4 दिवसात. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं सुरतचं लक्ष केंद्रित नव्हतं असं वाटतं. या बॉल नंतर मी नक्कीच उल्लेख करेल. 2 धावा इथे मिळालेत. क्रिकेट असा खेळ आहे, ज्यावेळी तुम्ही मैदानात उतरता तुमचं लक्ष पूर्णपणे मैदानात केंद्रित करणं गरजेचं आहे. 2 धावसंख्या पुढे सरकली, ती 27. धावा तुम्ही धावफलकावरती बघू शकाल. 4थं षटक, लो फुल टॉस होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. आतिश मात्रेला तुम्ही पाहतायत 27 वरती 3 विकेट गेल्या. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 9 जानेवारीला जे संघ खेळलेत त्या गटातील मॅचेस आपण कव्हर करतोय सध्या. या गटाला टायगर संघाने 2 सामने जिंकले. चेंडू उंच गेलाय. सौरभ बघा किती वेगाने आलेत लॉंग ऑन वरनं आणि एक जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल, अनिकेतलाही माघारी परतावं लागेल. 27 वरती 4था धक्का लागत असताना टीम जयनमान दातिवलीला. हेच तर क्रिकेट आहे ना. तुम्हाला फिल्डर म्हणून जरी टीम मध्ये संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करा. चांगली फिल्डिंग केली तुम्ही, बॅटिंगही तुम्हाला मिळू शकते आणि वेळ आल्यानंतर गोलंदाजी मिळू शकते. ते सौरभच्या बाबतीत घडलं. आज एक मुख्य गोलंदाज म्हणून या टीमचं त्याच्याकडे पाहिलं जातं. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर किती इझी झेल घेतलाय. कठीण झेल होता पण तो सौरभसाठी तो इझी आहे. 27 वरती 4 विक्रम आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल उंच गेलाय, मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा सौरभ मात्रे. एक चांगला झेल टिपलाय आतिश मात्रेच्या खात्यामध्ये. 2री विकेट.
हॅट्रिक आपण मयूर मात्रेच्या नावावरती पाहिली. गौरीपाड्या संघाच्या दुसरी हॅट्रिक. दोनच हॅट्रिक झाल्यात या स्पर्धेमध्ये. आदित्य पाटील दहीसर दुसरी हॅट्रिक आणि मग तिसरी हॅट्रिक आतिश पूर्ण करेल का? 3 असे गोलंदाज आहेत ज्याने फायपर पूर्ण केले या स्पर्धेमध्ये. पहिला गोलंदाज मयूर म्हात्रे, दुसरा गोलंदाज आदित्य पाटील आणि तिसरा गोलंदाज काल सुयोग पाटीलला तुम्ही पाहिला शिडोन संघाचा. पण बघायचं हॅट्रिक तिसरी पूर्ण होईल का? 3 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. सागर पाटील डायगर, त्यात दुसरं अर्धशतक तेजस म्हात्रे उसरकर जो संघ पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहे, आणि तुषार पाटील जुनी डोंबिवली. हॅट्रिक बॉल होता मात्र विशाल इथे बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असताना या मॅचमध्ये 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. थोडक्यात बचावलेत अन्यथा हॅट्रिक पूर्ण झाली असती. 27 वरती 5 विकेट, 2 षटकात 18 धावा होत्या. कमबॅक चांगला झालाय. फुल टॉस होता. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत डीपेश कव्हर रिझर्व्हरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. तिथे फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. चौकार. 4 षटकांचा खेळ समाप्त. 31 वरती 5. हा हॅट्रिक बॉल आपण त्यानंतर फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. दीपेश टाकावर रिझर्व्हरनं यश किती वेगाने आले होते आणि एक सोपा चेंडू होता मात्र अडू शकले नाहीयेत. 4 षटकांचा खेळ संपला. 31 वरती 5 विकेट गेलेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टॉस साठी उपस्थित राहायचे उंबारली टीमचे कॅप्टन आणि उसरकर. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. साबेगावचे नरेश भोईर साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नरेशजी भोईर साहेब साबेगावचे समाजसेवक, त्यांना विनंती असेल आपण या. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम नरेश भोईर साहेबांचं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. मला आठवते रत्नागिरीमध्ये सुद्धा एक स्पर्धा आली, तिथेही नरेश भोईर यांनी मालिकावीरची बाईक पुरस्कृत केली होती. नरेश भोईर साहेब या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. साबेगावचे उद्योजक आहेत. 4 षटकांमध्ये आपण पाहतो 31 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 विकेट गेलेत. यश येत आहेत शेवटचं षटक घेऊन. यशने पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, खास करून आयरेगाव टीमच्या विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये. तोच यश तुम्हाला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल ब्लॉकरला होता. चांगला फटका मात्र पाहायला मिळतोय. अतिश तिथे 2 धावा वेगाने पूर्ण होतील का? आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या 33. साबेगावचे उद्योजक नरेश भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 33 वरती 5 विकेट गेलेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विनीत जोपर्यंत मैदानात आहेत या मॅचमध्ये 40, 45, 50 होतील. फुलटॉस बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. 34 धावा धावफलकावरती आपल्या पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा सूचना करतोय उंबारली टीमचे कॅप्टन आणि उंबारली टीमचे कॅप्टन आलेलेत. प्रेम भोईर आलेलेत. उसारगरचे कॅप्टन विशाल म्हात्रे येत आहेत. त्यांना माहिती आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये आपण पाहिलं 34 धावा झाल्यात. उंबारली दातिवली संघाकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे, पण 40-45 टार्गेट पाहिजे काही करून. विशाल पाटील आलेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळत आहेत. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकते. 36. 36 वरती 5 विकेट. यानंतर उंबारली आणि उसारगर. त्यानंतर ड्रॉ सुद्धा होईल, त्यामुळे टायगरच्या कॅप्टननी उपस्थित राहायचे. त्यानंतर कौसा आणि सोनारपाडा असाही सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पंचाने रिव्ह्यू घेतलाय. हलकं अपील सुद्धा करण्यात आलं होतं. चेक केले जाईल.
काय घडलं, एक्झॅक्ट फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही, या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. तिसरे पंच रमेश म्हात्रे, मॅन फ्रॉम सागाव. आणि फलंदाज रनआउट आहेत, त्यामुळे विनीतला माघारी परतावं लागेल. छत्तीस धावा आहेत, 6 विकेट गेलेत. उसारकर आणि उंबारली आणि त्यानंतर मॅच असेल, लक्षात घ्या. ड्रॉ जरूर होईल, मात्र कौसा आणि सोनारपाडा मॅच होईल, लक्षात घ्या. ड्रॉ झाल्यानंतर ज्या टीम्स आज खेळत आहेत त्यांनाही थोडंसं ब्रेक मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे कौसा आणि सोनारपाडा संघ आपण रिपोर्टिंग करायचंय. फुलटॉस बॉल होता, कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. एकच धाव मिळाली. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. छत्तीस वरती 6 विकेट होते, त्यानंतर एक सिंगल ही घेतलेली आहे. आता नो बॉल असेल तर 2 मिळतील. एनर्जी इंटू फ्री टी असू शकतो. फील्ड बॉल असेल तर नक्कीच एकच रन्स मिळेल. बघूया, चेक केलं जाते. नॉट आउट मग असं दाखवलंय, तर नो बॉल चेक केला जातोय. रिव्ह्यू सक्सेस. बॅटिंग करणाऱ्या टीमचा नो बॉल. अडतीस धावा झालेत. फ्रीटचा बॉल असेल. 38 धावा झालेले आहेत. फ्रीटचा बॉल होता, मात्र काय वेगवान बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. यश मी कौतुक करेल, कारण ही अशीच गोलंदाजी यशने केली होती टीम आयरे गावच्या विरुद्ध स्लॉगरच्या षटकामध्ये. त्यामुळे भरोसा दाखवलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 38 वरती 6 विकेट गेलेत. अजून एक चांगला बॉल. विकेट टॉसला महत्व आहे इथे. विकेट सॅक्रिफाईस केली 7वी 38 वरती. दातिली संघाने 38 धावा केल्यात, 7 विकेट गमावलेत आणि 39 धावांचा पाठलाग करायचा खाडी संघाला. पुन्हा बघा सूचना करतोय, दातिली खाडी सामना सुरू आहे. त्यानंतर उसारगर आणि उंबारली मॅच होईल. ड्रॉ जरूर होईल, मात्र उसारगर आणि उंबारलीच्या मॅच नंतर कौसा आणि सोनारपाड्याची मॅच असेल, हे लक्षात असू द्या. होईल, मात्र उंबारली आणि उसारगरच्या मॅच नंतर ड्रॉही होईल, मात्र त्यानंतर मॅच कौसा आणि सोनारपाडा असेल, लक्षात घ्या. मी नरेश भोईर साहेबांना विनंती करतो, साबेगावचे उद्योजक आपण या, आपल्या शुभ असे टॉस होईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व नरेशजी भोईर साहेब. नेहमी दरवर्षी मकर संक्रांत ट्रॉफीला त्यांची उपस्थिती असते नरेश भोईर साहेबांची. सामना असेल वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. 5 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेली आहे. नरेश भोईर साहेबांना विनंती करतो की आपण या. टॉस जिंकलेला आहे तो गावदेवी उंबारली संघाने. प्रेम आमच्या सोबत आहेत. प्रेम, टॉस जिंकलेस, सकाळचं सत्र आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग.
समोर वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर संघ फिल्डिंग करण्याचा निर्णय जरूर घेतलाय. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. प्रेम, या सीझनमध्ये उसारगर संघासोबत मॅच झाली आहे का? हो झाली आहे, 2 मॅच झाल्या आमच्या. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. विशाल आमच्यासोबत आहेत. विशाल, टॉस महत्त्वाचा होता. जर टॉस तू जिंकला असेल, बऱ्याच वेळा आम्ही पहिले उसारगर संघ धावा चेस करतो, त्याचमुळे कदाचित उंबारलीने फिल्डिंग घेतली. आता बॅटिंग तुम्हाला प्रथम करायची. काय धावा सेट केलेत का मनामध्ये? असं काही हे नाही. बॅटिंग पिच असल्यामुळे इथे जास्त बॅटिंगवरच नियंत्रण करावं लागतो, तर त्याच्यामुळे आम्ही चांगलं खेळ करण्याचा प्रयत्न करू. विशाल, बऱ्याचशा स्पर्धा तू खेळतो. तुझ्याही माध्यमातून किंग ट्रॉफी ही स्पर्धा चर्चेत असते पांडुरंग संते साहेबांच्या माध्यमातून. मग एकंदरीत मकर संक्रांत ट्रॉफी यावर्षी 56वे वर्ष आहे. याही स्पर्धेमध्ये फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत. तुझीही स्पर्धा आली, तिथेही तेच चित्र आम्ही पाहिलं होतं. काय सांगशील आयोजनाबद्दल? नाही, हा जो फायनल मॅचचा काउंट जे आपण रन करत नाही, त्याच्या मागे कुठलं तरी कारण असू शकतो. तर खेळाडू जे आहेत किंवा इतर जे प्रेक्षक आहेत त्यांना माहीत असतो की काय खेळ चालू आहे मैदानामध्ये. तर तेच नियम मला वाटतं सर्वांनी लागू केले तर बरं होईल. आणि आयोजनाबद्दल तर फारच म्हणजे चांगलं आहे. आणि ग्रासचा विकेट असल्यामुळे इथे थोडं काय सकाळी फक्त 9 वाजता जी टुर्नामेंट चालू होते ती थोडी लेट करावं लागते, पण काही हरकत नाही. एक मॅच राहते संध्याकाळी, पण खूपच बरं वाटतं खेळण्यासाठी. शुभेच्छा असतील विशाल तुम्हाला या मॅचसाठी. हे होते विशाल म्हात्रे. टॉस जिंकलाय तो गावदेवी उंबारली संघाने. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगरला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आजच्या दिवसात प्रथमच रायगडची धगधगती तोप मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो चेक. थोडा वॉल्यूम दे ना मित्र. हॅलो चेक. थँक्यू नितीन. कोणाल दाते सरांचं देखील आगमन झालं. मिस्टर IPL, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑनर वन अँड प्रेझेंट एअर. मकर संक्रांत चषक 2025 पर्व अब तक 56 यावर्षी 56व्या वर्षी स्पर्धा पदार्पण करते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सर्व क्रीडकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पहिला सामना जानमन दातिवली संघ 38 धावा कुठल्या 7 गडी गमावलेत आणि खाडी संघाला गावदेव खाडी संघाला काढायच्या त्या 39 धावा. ही स्पर्धा मी लाईव्ह कास्टच्या माध्यमातून पाहिली. सुंदर विलोभनीय दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून. इंटरनॅशनल लुक. पहिला चेंडू टपांदा थोडासा बाहेर स्किट झाला, पण संकट पाहिलं मध्ये चेंडू डाऊन द लाईन होता. फलंदाज विशाल मात्रेला यावेळी मात्र बीट केले पहिल्या चेंडूवरती. सुंदर ॲटमॉस्फिअर. सकाळच्या वाजता ते 10 वाजून 9 मिनिटं होतात. सुंदर आयोजन. सूर्याची लख किरण आपण पाहतोय. सुंदर आयोजन आणि ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. लवली शॉट यावेळी मात्र हिट केल्या चेंडूला. नको आपला बॅकअप आहे तिथे. 1च धाव मिळणार. विक्रम येतो फार वेगानं. बॅकअप चांगलं होतं विक्रमचं. 1च धाव मिळणार, कारण सकाळचं सत्र आणि खेळू देखील ब्रेकफास्ट करून आले. झोप देखील झाली. चांगले एनर्जेटिक पाणी मिळतात, त्यामुळे धावसंख्येला आकार पहिल्या षटकामध्ये आला नाही आहे. ज्यावेळी सुरुवात केली ती जानमन दातिवली संघानं. मध्ये बघायचं आहे त्याला फाईट करताना गावदेव खाडी संघ, ज्या संघानं आता बिग बॅशमध्ये एक चांगला परफॉर्मन्स दिला, तो संघ इन ॲक्शनमध्ये. गोलंदाजीमध्ये गोलंदाज मयुरेश तांडेल. गुड बॉलिंग. मॅग्निफिसंट डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. फलंदाज फुटवर नाही आहे बघा. मगाशी देखील बीट केलं फलंदाज विशाल मात्रे. आता स्ट्राईक अँड लास्टला फलंदाज केतनला देखील तो बीट करतोय. केतन मात्रे आणि विशाल मात्रेची जोडी. काडीगावचे आमचे उर्दू विकेट. स्वीप करायचा प्रयत्न नाही जमला. गुड बॉलिंग. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजचा अटॅक आहे, त्याची लेन लाईन पेस पेसिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन अँड कंट्रोल. सुपर बॉलिंग. कारण आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये 3 चेंडू त्यांना बीट केलेत आणि फक्त 1च जमात होती. सच अ ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द बॉलर. कमी अनुभव असलेल्या गोलंदाजमध्ये काय गोलंदाजी दाखवत आहे दातिवली संघाच्या माध्यमातनं. एच अँड टेकन. यास फिंगर गोज बाय अंपायर. 1 मोर विकेट गोज डाऊन. पहिल्या धक्कामध्ये होती सॉफ्ट डिसमिसल. 1 वरती 1. 5 चेंडूचा खेळ संपलाय. व्हॉट अ सुपर बॉलिंग फ्रॉम द दातिवली टीम. डीजे. टीम कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून काहीच करू शकला नाही. फलंदाज बाद झालाय तो केतन मात्रे. केतन काही करू शकणार संघासाठी. त्यानं तब्बल 3 चेंडूचा सामना केलाय. एकही धाव उभारू शकला नाही. वाटत ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. एवढी सुंदर गोलंदाजी P1 मध्ये प्रथमच पाहतोय आपण आजच्या सत्रामध्ये. कर ज्या पद्धतीनं मी मगाशी विकेटची पाहणी केली, प्युअर लेदर विकेट आहे. तिथे कुठेही खाचखड्डे नाही आहेत, कुठे ग्रास नाही आहे.
जबरदस्त विकेट. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एवढी चांगली विकेट पाहतोय. लेदरच्या माध्यमातून सुंदर विकेट आहे आणि त्या गोलंदाजीचा मात्र खूप चांगला अटॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज मयुरेश तांडेलच्या माध्यमातून सुपर बॉलिंग. 5 चेंडूचा खेळ संपला. सकाळचं अत्यंत आल्हादक वातावरण, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, सूर्याची कवली किरण, लख प्रकाश आणि अशा सुंदर ॲटमॉस्फिअरमध्ये आज रंगतो पहिला सामना, क्वालिफायचा सामना आपण पाहतोय. जानमान दातिवली वर्सेस गावदेवी खाडी यांच्यामध्ये आपण पाहतोय. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज प्रल्हाद पाटील सध्या खूप टचमध्ये फलंदाज आहे. लॉंगाच्या डोक्यावर मोठे फटके खेचणं त्याचं नेहमीच आपण पाहिलंय. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. लवली हिट इनसाइड आउट दाखवला फटका. येता क्षणी क्रिकेटचा मादक सौंदर्य डीप कव्हरेज मध्ये चेंडू ड्राव झालाय. सीमा पलीकडं पहिला चौकार. तो सेट होऊन आला होता डगआउट मधनच. त्यानं पाहिले होते चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज रिलीज करतो. ऍक्शन रिप्ले बघा जीटीच्या माध्यमातून 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. पहिल्या 5 चेंडूवरती फक्त एकच धाव आणि शेवटच्या चेंडू इनसाइडचा फटका कव्हरला मध्ये चांगला फटका सजवत असताना आणि धावसंख्या धापाकधी 5 एक गडी बाद एका षटकाची सांगता होते. इकॉनॉमी गोलंदाजी राहिली मयुरेश तांडेलची. जबरदस्त अटॅक केलाय पहिल्या P1 मध्ये. गावदेव खाडी संघ इंग्लॅश मध्ये खेळतो. आमचे दिनेश शेट्ट पाटील जरा सामना बघत असेल, हेमंत मात्रे बघत असेल तर स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. आम्ही खूप चांगले स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आम्ही काल पाहिली. खूप सुंदर आयोजन. कर्जा पद्धतीने लष्करी ग्रेनेज, ब्युटिफुल विकेट, सिटिंग अरेंजमेंट, प्रॉस्पेक्टर्स, VIP डायस, डिझेल, लाईव्ह टेलिकास्ट सुपर इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला पाहतोय आपण. आणि अब तक 56 यावर्षी 56 वर्षी स्पर्धा पदार्पण करते. 55 वर्षाची परंपरा अबाधित ठेवणारी स्पर्धा. फुल टॉस, चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू पिटूचा वापर करत असताना ओ माय गॉड जजमेंट चुकलंय. अनिकेत तिथे होता आणि चेंडू सीमा पलीकडं अजून एक चौकार. मध्ये असताना पहिलाच खराब चेंडू फेकला. फुल टॉस त्याचा फायदा घेतला फलंदाजानं. क्षेत्ररक्षक मात्र तिथे अनिकेत मात्र जजमेंट करू शकला. अगोदर पुढे आला तो. बघा मागच्या 2 चेंडूत 2 चौकार आलेत. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. ओ चेंडूची उंची जास्त. फ्लायटेड डिलिव्हरी फलंदाजानं मात्र बीट केलंय. पंचांची कामगिरी पाहतील मिस्टर संदीप सर आणि मिस्टर प्रसाद सस्रेबुद्धे सर असे 2 नामांकित पंच या पहिल्या सामन्यासाठी. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अबाधित ठेवणारी परंपरा, अबाधित ठेवणारी स्पर्धा आपण पाहतोय. 55 वर्षाचा प्रवास पूर्ण केल्यानंतर 56 वर्षी पदार्पण. फुल टॉस ऑन साईडला दिशा दिली. लॉंगॉनला बॅकअप आहे तिथे एकच धाव मिळणार. गुड फिल्डिंग. मिडॉनला बॅकअप चांगलं होतं हरीशच्या माध्यमातून. एकच धाव. चेंडू लॉंगॉनला जाण्याकरता मिडॉनला मात्र चेंडू फील्ड करण्यात आला. एकच धाव. चांगलं क्रिकेट. पहिल्या 5 चेंडूवरती फक्त एकच धाव. मागच्या 3 चेंडूवरती 2 चौकार, सिंगल 9 धावा आल्यात आणि धावसंख्येला आकार आला तो 10 धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 21 चेंडू 29 धावांची अजूनही गरज आहे. लो स्कोरिंग सामन्यात पहिल्या सकाळच्या वातावरणामध्ये आज नितीनने खूप चांगलं सुंदर वर्णन केलं. आज डीव फॅक्टर नाही मैदानावरती, त्यामुळे आज आयोजकांना त्रास झाला नाहीये. सुंदर गोलंदाजी. फुल टॉस खेचलाय फटका. लॉंग लेग रिझलला क्लिअर केलाय. व्हॉट अ मायटी हिट. दॅट्स अ 6. फुल टॉस वरती आणि पहिला षटकार खाडी संघासाठी. धावसंख्येचा वेग वाऱ्याच्या वेगानं. गोलंदाज सज्ज. पुन्हा ऑन साइडला पुन्हा केसलाय फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांचा एक्झॅक्टली मागण्या चेंडू निघून गेलाय. अजून एक चौकार. आता मध्ये खाडी संघ वेगानं धावसंख्या उभारतोय कारण पहिल्या षटकामध्ये प्रचंड प्रेशर होतं. ते प्रेशर रिलीज केलं. आलेल्या प्रल्हादनं दमदार फलंदाजी. जसा मदती आला तसा मात्र पेटून उठलाय आणि धावांचा मात्र वनवा पेटवलाय. व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय प्रल्हाद. ही इज ऑन द फायर नाव. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा धावा आणि फक्त धाव मैदानावरती. 21 धावा धावफलकावरती 20 धावा. सच अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द प्रल्हाद. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी आणि पंचानं सांगितलं की चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. सच अ ग्रेट बॉलिंग आणि लगेच
दोघांमध्ये चर्चा होते. चेंडू बीट झाल्यानंतर षटकाची झाली सांगता. 19-20. हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फायनल डिलिव्हरी. सच अ ब्युटिफुल बॉलिंग. शेवटच्या चेंडूवरती हिट केलं पॅडला आणि षटकाची झाली सांगता. 2 षटकाची सांगता 20 धाबा. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा. P1 मध्ये सुंदर गोलंदाजी, 1 गडी बाद झाला आणि या षटकामध्ये त्या 15 धाबा 19 धाबा 2 षटकाची सांगता होते. मकर संक्रांत चषक 2025 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. परंपरा यशाची आणि 55 वर्षाच्या यशाची यशोगाथा सांगणारी स्पर्धा आपल्या भेटीस यावेळी आली. ती मध्ये 56 वर्षामध्ये मकर संक्रांत चषक 2025 पर्व आपण पाहतोय. जर्मन क्रिकेट मंडळ निलजे आयोजित स्पर्धा आपण पाहतोय आणि 1969 स्थापना झालेली स्पर्धा आज मात्र 56 वर्षे पदार्पण करते. किती ऊन वारा पाणी पाऊस आणि किती समस्यांना तोंड देत स्पर्धा इथपर्यंत पोहोचली. कोरोना काळामध्ये भरपूर स्पर्धा थांबल्या, मात्र ही स्पर्धा कुठेही थांबली नाहीये. अनस्टॉपेबल नॉन स्टॉप स्पर्धा आपण पाहतोय. 56 वर्षी पदार्पण करणारा आम्हाला अभिमान आहे निलजे गावाचा, आम्हाला अभिमान आहे कल्याण डोंबिवलीचा. कारण या कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून 56 वर्षे परंपरा स्पर्धा आपण पाहतोय. मकर संक्रांत चषक 2025 मध्ये सर्वांचं मी मच्छिंद्र पाटील स्वागत करतोय. नवीन षटकार प्रारंभ. गोलंदाज झाले मयूरेश तांडेल. इकॉनॉमी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केला होता. चांगला फटका लॉंगाच्या डोक्यावरनं. यस, फ्लॅट स्ट्रोक, ब्युटिफुल अँड दिस इज अ गुड फिनिश. अजून एक षटकार. Look at the action replay by side angle from GTC. Such a great batting and magnificent stroke. विशाल देखील आता मात्र बॅटचा पेस ओपन करतोय. 26 धावा हाफ अँड जॅक केलाय चेंडूला. 1च धाव मिळणार. चांगलं बॅकअप आहे ते मिड विकेटला. अनिकेत होता तिथे. 1च धाव मिळणार. दर्शकाला आकार येतो तर 27. 1 बाद 2.2 षटकांची सांगता होते. ज्या मयूरेश तांडेलने पहिल्या षटक इकॉनॉमी फेकलं त्या मयूरला पहिल्या चेंडूत षटकानं उत्तर दिलं. आता स्ट्राईकला प्रल्हादचं कौतुक करेन. जसा आला पहिल्या चेंडूत चौकार इनसाइड आउटच्या मध्ये दाखवला तोच फलंदाज. लवली हिट वन्स अगेन. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. अजून एक चौकार. मैदानावरती पहिल्या षटकामध्ये प्रेशराईज केलं होतं फलंदाजांना, मात्र दुसऱ्या षटकामध्ये लगेच सुरुवात झाली. क्लास बॅटिंग and what a great batting. I will look at the action replay. Oh, lovely shot, magnificent. Round wicket. Oh, चेंडूला लेप केलं, वेल लेप. पंच सस्त्रपती सांगतील आम्हाला इट्स ॲब्सोल्युटली वाईट आणि धावसंख्येचा आकार येत होतो. मात्र प्रल्हाद खेळतो 18 वरती, विशाल त्याला 7 देतो 13 वरती. दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड झाली. फलंदाजीमध्ये 0 धावसंख्येत केतन मात्र बाद झाला. नंतर विशाल मात्र आणि प्रल्हाद पाटील खूप चांगली फंच करतोय. 39 धावा कुटायच्यात. क्वालिफायचा सामना आपण पाहतोय आणि सामन्याला मात्र कलाटने दिली ती 32 धावसंख्येवरती. 32 धावा 1 बाद. राऊंड विकेट. फुल टॉस स्टेट ड्राइव्ह दाखवला. याच गॅपमध्ये निघून जाते सीमा पलीकडं. अजून एक चौकार. ग्लोरियस स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समन. इज ऑन द फायर. अनस्टॉपेबल अँड व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक अँड व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ब्युटिफुल. धावसंख्येला आकार 36 1 बाद. आता मध्ये सामना जवळ आपल्या दुसरी क्षेत्रात कळलंय खाडी संघाला, कारण काय बॅटिंग दाखवली प्रल्हाद पाटील आणि विशाल मात्रे. सुपर बॅटिंग. धावांनी फक्त धावा मैदानावरती. ओ स्ट्रॉंग अपील. दुसऱ्यांदा अपील झालंय, मात्र वाचलाय फलंदाज. पंच सस्त्रपती सांगतात की चेंडू यावेळी लेग स्टंपच्या बाहेर होता. येस, गुड डिसिजन बाय अंपायर. आय विल लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. येस, व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. चांगले पंच आहेत संदीप पाटील सर आणि सस्त्रपती सर. ओ आतमध्ये आणलाय चेंडू आणि चेंडू निघून गेला तो सीमा पलीकडे वाईड आणि सामना जिंकला इथे. हार्दिक अभिनंदन. खूप लवकर सामना फिनिश केला. 2.5 षटकांमध्ये 3 षटकं देखील लागली नाही आहेत. हार्ड लक विशाल, बट अ गुड फाईट आणि अभिनंदन करतोय खाडी संघाचं. खूप चांगला सामना जिंकलाय. या पण मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया. जयेश मात्रे खेळलाय बघा. दातिवली संघाचे एनालिसिस 11 फक्त धाबा कुठल्यात. विनीत पाटीलनं 8 धाबा कुठल्यात.